नमस्कार. आंब्याचा सीझन आहे, तर चला या चतुर्थीला करूया आंब्याच्या रसाचा मोदक. त्यासाठी इथे घेतलं आहे सुकं खोबरं अर्धा वाटी. खिसून घेतलं तरी चालेल. ते मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. 1 वाटी साखर, खसखस 1 चमचा, ड्रायफ्रूटमध्ये बेदाणे, काजू, बदाम, अक्रोड, आंब्याचा रस काढून घेऊया. मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेऊयात. आंब्याच्या रसाचा मोदक खूपच चवीला छान लागतो. तुम्हीही एकदा नक्की करून बघा. आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत. कढईमध्ये खसखस भाजण्यासाठी टाकूयात. खसखस भाजली की खोबरं बारीक केलेलं टाकून घेऊयात. ते थोडं 2 मिनटं परतूयात. त्यामध्ये घालूया आंब्याचा रस, त्यामध्ये 1 वाटी साखर घातली आहे. गूळ घातला तरी चालेल. प्लास्टिकच्या पिशवीवरतीच ड्रायफ्रूट बारीक करून घेते. ते जास्त बारीक करायचे नाही आहेत, म्हणून हलक्या हातानं बारीक तुकडे करून घेते. त्याचे बारीक केलेले ड्रायफ्रूट सगळे टाकून घेऊयात. बारीक गॅसवरती मिश्रण ठेवायचे आणि सतत हलवत राहायचे. मिश्रण घट्ट व्हायला लागले की गॅस बंद करून घेऊ. मिश्रण चांगलं घट्ट झालंय. या पद्धतीने चांगलं घट्ट करायचे. घट्ट झालेलं मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून देऊ. इथे मोदकाचा साचा घ्यायचा आहे. थंड झालेलं मिश्रण त्यामध्ये भरून घ्यायचं. साच्यामध्ये छान मोदक होतात. तयार आहे आंबा मोदक. तुम्हीही करून बघा या चतुर्थीला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने राहिलेले सगळे मोदक करून घेऊयात. छान मोदक तयार आहेत. आंबा आहे तोपर्यंत नक्की एकदा तरी करून बघा.